पण चारही नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे त्या ठिकाणी निवडून आल्यानंतर, राज्यात भाजपचं सरकार पाहिल्यानंतर, केंद्रात भाजपचं सरकार पाहिल्यानंतर आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने जी लाईन उमेदवारीसाठी इच्छुकांची भाजपाकडे आम्ही पाहिली, तुम्ही धाडस त्या प्रभागातून लढण्याचं कसं केलं 7मध्ये? हा प्रभाग निवडायचं कारण असं आहे, मी आता माझे आजोबा ह्याच प्रभागातनं नगरसेवक होते साधारण 83 साली. आमचे काका माननीय प्रथम आमदार विलास विठोबा लांडे हे या प्रभागातनं 3 वेळा नगरसेवक होते. म्हणजे काकू होती आणि तेही होते. आणि 2012 ते 17 माझे वडीलही नगरसेवक होते. त्याच्यामुळे हा प्रभाग काही नवीन नाही किंवा हा कुणाचा बालेकिल्ला नाही आहे. इथं माझ्या म्हणजे आमच्या परिवाराची संबंधित आणि कौटुंबिक सलोखा असलेली लोक आमच्याबरोबर आहेत. आणि त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे. हा प्रभाग तुमचं संपूर्ण कुटुंबच आहे. आहे. म्हणजे आजोबा त्या ठिकाणी नगरसेवक राहिलेत, काकू राहिल्यात, माजी आमदार प्रथम आमदार विलास लांडे हे राहिलेत आणि वडीलही त्या ठिकाणी नगरसेवक राहिलेत. 100% कोणाची मक्तेदारी बालेकिल्ला तसं हेच नाही. आणि आम्ही म्हणजे माणूस आणि माणूस आमच्या संपर्कात आहे, दररोजचे संपर्क आहेत. त्याच्यामुळं कुणी असं म्हणणं हेच नाही की हा आमचा बालेकिल्ला आहे, हे आमचं पॉकेट वोटिंग आहे, असं कुणी गृहीतही धरू नये आणि कुणी असं समजूही नाही.